नमस्कार. रामकृष्ण हरी. वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आज मी तुम्हाला सांगत आहे बघा, ही वनस्पती काही लोक आपण ओळखू शकतात. हिला बघा लाल फुलं येत असतात, असे बघा गुच्छाने खूप फुलं आहेत हिला. हे बघा गुच्छ फुलाचे असे गुच्छे असतात. हे बघा, हे गुच्छेच्या गुच्छ आहेत फुलांचे. हिला अशी पानं असतात. तर बघा, ह्या वनस्पतीचं नाव आहे धायटी. आता आज आपल्याला मी सांगत आहे धायटी वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपयोग. तर खूप असे महत्त्वाचे, जंगलामध्ये मिळणाऱ्या सर्वच वनस्पती खूप प्रभावशाली आणि आयुर्वेदिक असतात. तर बघा, ही धायटीची जी फुलं आहेत ती, तर ही फुलं आपल्याला काढून न्यायची आहेत. आम्ही इथं फुलं काढण्यासाठी आलेलो आहे. बघा, हे फुलं काढण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर आम्ही इथं फुलं काढलेली आहेत. बघा, हे बघा इथं फुलं काढलेली आहेत आम्ही, आणि अजून काही फुलं काढणार आहे. तर बघा, अशी ही आम्ही फुलं काढलेली आहेत. तर धायटीची फुलं काढून सावलीमध्ये सुकवायची आहे. ती सावलीमध्ये सुकवून याची पावडर बनवायची आहे. आणि ही धायटीची फुलं सुकवून पावडर केल्याच्या नंतर ज्या काही महिला माता, काही ज्या भगिनी आहेत, त्यांच्या अंगावरून जाण्याचा जो प्रॉब्लेम असतो, मग सफेद पाणी जाणे, लाल पाणी जाणे, हा जो आजार आहे महिला मातांचा, त्याच्यासाठी 1 चमचाभर कोमट पाण्यामधून घ्या किंवा दुधामधून घ्या. अवघ्या 7 दिवसामध्ये अंगावरून जाणारा प्रमेह नावाचे आजार पूर्णपणे बरे होऊन जातात. इतके जबरदस्त अशी ही वनस्पती आहे. त्याचप्रमाणे अतिसार, ज्याला जुलाब होत असतात, त्यांनी सुद्धा ह्या फुलांचा काढा घेऊ शकता किंवा पावडर कोमट पाण्यातून घेऊ शकता. त्याचे अतिसार, जुलाब बरे होतात. स्त्रियांचा, माता माऊल्यांचा अंगावरून जाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला जर जंगलामध्ये गेले असता कधी जर सर्पबाधा झाली, विषबाधा झाली, सर्प जर चावला, तर सर्प चावल्यानंतर ही धायटीचा पाला आहे बघा, तर हा पाला काढायचा आहे आपल्याला. हा पाला काढून कुचून याचा रस काढायचा आहे. 2 चमचे रस पाजायचा आहे आणि जिथं सर्प चावलाय तिथं अंगाला रस चोळायचा आहे. अवघ्या 1 ते 1.5 तासामध्ये सर्पाचं विष उतरवते ही धायटी. तर धायटी ही खूप प्रभावशाली आयुर्वेदिक वनस्पती आहे. हिचा आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग करू शकता. अनेक लोकांना हिचे उपयोग माहीत नाही येते. तर बघा, हिला फुलं कधी येतात? ती मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये फुलं येतात. मे महिन्यामध्ये गळून जातात. तर मार्चपासून फुलं यायला सुरुवात झाली. तर ह्या फुलांमध्ये खूप अशी मध भरलेली असते बघा ही. तर मध आहे. आपण या जंगलामध्ये आलो होतो, तर ही धायटी आहे. तर आपण धायटीचा आज व्हिडिओ पण बनवला आणि आपण काही फुलं पण काढलेली आहे ती. तर असा आज या धायटी नावाच्या वनस्पती, धायटी ही भारतामध्ये, श्रीलंकेमध्ये, अनेक बाहेर देशामध्ये सुद्धा आढळणारी ही एक प्रभावशाली वनस्पती आहे. तर हिचे उपयोग मी आपल्याला सांगितले आहेत. हिचे उपयोग करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी व्हा, खुश राहा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. उद्या भेटू नवीन वनस्पती, नवीन माहिती बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.